सुंदर ते धान धान सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान धान सुंदर ते तुलसी हार गळा गळा तुलसी हार गळा तासे पीतांबर तुलसी हार गळा गळा तुलसी हार गळा हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा आवडे निरंतर हे ढान दान आवडे निरंतर हे ढान तुलसी हार गळा गळा तुलसी हार गळा कासे
तुळसी हा जगणा मकरा पुण्य तपती श्रवणी मकरा तळपते श्रवण मकरा पुण्य तपती श्रवणी मकरा तळपते श्रवण कंठी कौस्तुभमणि विराजितो विराजितो कंठी कौस्तुभमणि विराजितो तुळसी हार गळा गळा तुळसी हार गळा ताते पीतांबर तुळसी हार गळा गळा तुळसी हा जगणा हार गळा तुळसी हा जगणा हार गळा साचे पीतांबर तुळसी हा जगणा सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हेती सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हे सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हे सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हेती सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हेती सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हे सर्व सुख तुक म्हणे माझे तुक म्हणे माझे हे सर्व सुख पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाते पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाते पितांबर आवडे निरांतारा हे किराणा आवडे निरांतारा हे किराणा तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाते पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाते पितांबर हरि जय 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 बार कुमार हरि जय 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 मिठो बाल कुमार हरि जय जय
कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे पातालोचने सुधार बोताने तो विठ्ठल बलवा तो माधव बलवा तो माधव बलवा तो माधव बलवा
ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठे कौसुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडी निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुकावणे माझे हेचे सर्व सुख 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 पायराशी मुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने तुकावणे माझे हेचे सर्व सुख 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 पायराशी मुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेचे ध्यान गोपाळ कुमाजी हा जय जगदोपाळ कुमाजी जय जगदोपाळ कुमाजी हा हा गोपाळ कुमाजी गडोपाळ कुमाजी हा हा गोपाळ कुमाजी हा हा गडोपाळ कुमाजी गडोपाळ कुमाजी ये गडोपाळ कुमाजी गडोपाळ कुमाजी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान
विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गणा कासे पीतांबर तुलसी हार गणा कासे पीतांबर तुलसी हार गणा अवड निरंतर आवड आवड निरंतर हे ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवड निरंतर हे ध्यान
अवड निरंतर अवड निरंतर हे ध्यान तुलसी हार गड़ा काचे पीतांबर तुलसी हार गड़ा काचे पीतांबर तुलसी हार तुलसी हार गड़ा तुलसी हार विठ्ठल 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 विठ्ठल
ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौसुभ मनी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगाक प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संसाचिया दुसरे चरण संसाचिया विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दिनेष्टपोषण मगसहन्ति सिंधुशोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल हाला विठ्ठला 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा भगवान श्री परमात्म्याचा परिचय देणारा अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने रुक्मिणी मंदिर देवस्थान वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव पांडुरंग देवालय ट्रस्ट बानेर मोठ्या आनंदात याही वर्षी हा भक्ती उत्सव चालू झाला गेले 24 वर्ष म्हणजे द्वितपपूर्ती म्हणायला काही हरकत नाही 24 वर्ष म्हणजे 2 तप पूर्ण या उत्सवाला होतात असा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात चालू झालेला आहे आज गोड अशा प्रकारची उपस्थिती ज्यांची आहे ते गायनाचार्य आमचारी भक्तिपरायण आदरणीय किशोर महाराज शेळके आहेत आदरणीय विलास महाराज कोतकर आहे मृदंगाची साथ करणारे हरिभक्तिपरायण आदरणीय अनिल महाराज आहेत संकेत महाराज आहेत ज्यांच्या मार्गदर्शनात हा भक्ती उत्सव चालू आहे असे आदरणीय श्रद्धेय विक्रम महाराज काळे आहेत ज्यांच्या नेतृत्वात हा भक्ती उत्सव चालू आहे ते आमचे हरिभक्तिपरायण आदरणीय शिवलाल नाना धनकुडे त्याचबरोबर श्री हनुमंतराव तात्या मुरकुटे श्री संजय नाना मुरकुटे यांच्या महानुभावाच्या आशीर्वादात उपस्थितीत नियोजनात चालू असणारा भक्ती उत्सव आज मला वाटते बहुतेक 5वा दिवस 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला महाराजांनी फोन केला सांगितलं वासव्यात पाहायचं झालं तर आलो येथवरी बहुसायासे इथपर्यंत मला शक्य वाटत नव्हतं पण देवाची कृपा देवानं बराबर आणलं 5वा दिवस आहे सेवेसाठी निवडलेला अभंग आहे अतिशय सोपा आहे किती सोपा आहे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पाठ आहेत उभे असणाऱ्या प्रत्येकाला पाठ आहे
अभंग लय सोपा आहे, सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना. महाराज तुमच्या पाठ आहे की नाही? एकंदरीत हा अभंग पाठ नसणारा बहुतेक आज इथं तरी उपस्थित नसतो. मी तर म्हणतो महाराष्ट्रात जन्म घेऊन जर हा अभंग त्याला पाठ होत नसेल तर त्याला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकारच नाही. विठ्ठल हा अभंग इतका सोपा आहे. गाव म्हणलं का त्या प्रत्येक गावात नाही तो वारकरी असला तरी त्याच्या कानावर हा अभंग पडतो. आणि कानावर पडून 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 पाठ झालेला हा कोणाच्याच मुखपाठ अभंग नाही बरं का. ना हा अभंग मुखपाठ नाही, हातात पुस्तक घेऊन कोणी पाठ केला नाही. कानावर पडून 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 पाठ झाला, कानपाठ आहे अभंग, मुखपाठ कोणाच्याच नाही. इतका अभंग सोपा आहे, अभंग अतिशय सोपा आहे. तसं कीर्तनकारांनी हा अभंग 5व्या दिवशी घ्यावा का हाही मोठी शंकाच आहे. बहुतेक हा अभंग संप्रदायात मंगलाचा म्हणून करण्यात येतो. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साधनेला आरंभ करते हा अभंग म्हणतो आपण. कीर्तन चालू करायचं झालं तरी सुंदर ते ध्यान. साधनेला आरंभ करणारा हा अभंग आहे. गुरुनाम गुरु मामांनी मंगलाचा म्हणून गाथ्यात सुरुवातीलाच हा अभंग टाकलेला आहे. मग 5वा दिवस आहे, 5व्या दिवशी तुम्ही हा अभंग घेता, तुम्हाला काही कदाचित वाटण्याची संभावना आहे. पण खरं सांगू का, मोठ्याच्या घराला जायला दारं भरपूर असतात, मोठ्याच्या घराला दारं कमी नसतात. पण कोणत्या दाराने आपण प्रवेश करायचा ते ठरवायचं. मला आज या अभंगाचं मंगलाचं दार उघडायचंच नाही. या अभंगाचं मंगलाचं दार उघडायचंच नाही. मला या अभंगात दुसऱ्याच दारानं प्रवेश करायचा आहे. हा अभंग परिचयाच्या दारानं मी प्रवेशित करणार आहे. या अभंगात तुकोबर आहे, मंगलाचरण आहे. आज देवाचा परिचय देतात, उपास्य परमात्म्याचा परिचय देतात. अभंग का निवडला? खरं प्रामाणिक व्यासाच्या गादीवर सांगतो, इथपर्यंत येईपर्यंत चित्तात अभंग वेगळा होता. इथपर्यंत येईपर्यंत रूपाचा अभंग होईपर्यंतही वेगळाच होता. पण देवाकडे पाहिलं आणि असं वाटलं जाऊ दे, दुसरं काय सांगावं, त्याच वर्णन करावं. अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल दुसरं कारण आहे, हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. अभंग सोपा आहे, अभंगाचा अर्थ सोपा आहे. अभंग उच्चारल्यावर अर्थ लक्षात येतो. मग तुम्ही म्हणाल एवढा सोपा का घेतला? त्याचं सोपं उत्तर आहे, मला अवघड येत नाही म्हणून. अवघड येत नाही, अवघडात जाण्यापेक्षा सोपं सोपं सांगावं म्हणून अभंग निवडला. या अभंगात तुकोबाराम महाराज देवाचा परिचय देतात, पांडुरंगाचा परिचय देतात. का परिचय देतात? देवाचा परिचय का देतात? आम्हाला लोक देवाचं नाही, आम्ही फिरत असतो, लोक भलते परिचय लोक देतात आम्हाला. कधी द्यावा त्याचाही देतात आणि कधी देऊ नाही त्याचाही देतात. एखाद्या घरी गेलं की लोक सांगतात, महाराज आमचं घर बरं का, आमचा मुलगा, मुलाचा परिचय, आमचा भाऊ, भावाचा परिचय. मला वाटतं इथपर्यंत बोला परिचय, याच्या पुढे लोक परिचय देतात. महाराज ही आमची बायको, काही गरज आहे का बोलायची? बायकोचा परिचय बोला देण्याची काय गरज? पण तोही वेगळ्या भागात वेगळा बरं का महाराज. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागातला परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमच्या घरचे आहेत. तिकडे खानदेशात खाली गेलं तर मनी बाईसे, ऐरणी भाषा आहे, मनी बाईसे असा परिचय. शहरात आलं महाराज आमच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, यजमान माझ्या शेजारी बसले, ती माऊली दूध घेऊन आली, दूध माझ्या हातावर ठेवलं तिनं. तेवढ्यात यजमानानं तिच्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? त्याच्या बायकोकडे बोट दाखवतो, मला विचारतो ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे, बायकोचा परिचय. मला असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी म्हणलं इकडे तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे, आपल्याला फिरावं लागतं. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग विचारलं ताई हे तुमचे कोण आहेत? आता ती त्याचीच बायको होती. बोलाय तेवढीच खमक, तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं भंगार आहे. विठ्ठल त्या भंगाराचा
बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही, जीवनात परिचय व्हावा देवाचा. आज तुकोबार देवाचा परिचय देतात. का परिचय व्हावा, का देवाचा परिचय व्हावा? ऐका ऐका. मानवी जीवन जगतेवेळेस दोन कक्षेत जीवन जगल्या जाते. मानवी जीवन दोन कक्षेत जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न असू द्या, शेवटी माती खात जावं लागतं. सगळ्यात मोठा इतिहास सांगतो तुम्हाला लंकापती रावणाचा. कोट्यावधी घर काशान तांब्याची आहेत, शुद्ध कांचनाची 7 कोटी घर आहेत. पण एवढी जरी संपदा असली तरी आमचे तुकोबारा सांगतात त्याला कवडी सुद्धा न्यायला जमले नाही. एवढी त्याची संपदा आहे पण सोबत कवडी सुद्धा नाही हो. कोरोनातला प्रसंग आहे कल्याणचा, लक्षात घ्या. टीव्हीला बातमी होती 1500 कोटीचा मालक बिचारा कोरोना सापडला, तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले ते सुद्धा जवळ यायला तयार नाही. बांबूने प्रेत लुटलं, बांबू. मला सांगायचं काय, जीवन संपन्न किती जगा, पण जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशाने होत असेल त्याचा उपाय एकच आहे. जीवनाची सफलता, मानवी जन्माची सफलता जर कशात असेल तर आमचे संत सांगतात त्या देवाच्या दर्शनात. देखिए ले पाय विठोबाचे, हे जन्म मरण, हे मनुष्य शरीर सफल तेव्हा आहे. या जन्मात आल्यानंतर तुम्ही देव जोडला पाहिजे. म्हणून आजी संसार सफळ ज्ञानोबा सांगतात. तुकोबारा हेच सांगतात. तुकोबारा म्हणतात जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शनी, जन्मा येऊनी एक लाभ झाला बिडवई भेटला पांडुरंग. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक. देवाचा परिचय झाला का जीवन सफल होते. म्हणून तुकोबारा अट्टासाना गाथ्यात देवाचा परिचय देतात. वेगळ्या अंगाने देतात, वेगळ्या अंगाने. कधी वाणीच्या द्वारा, कधी देवाच्या अस्तित्वाच्या द्वारा, कधी देवाच्या रूपाच्या द्वारा, कधी स्वरूपाच्या द्वारा. मी बाकीकडे जात नाही, अभंगाकडे तो घरड्याल माझ्याकडे मर्यादित आहे. आजही तुकोबारा त्या देवाचा परिचय देतात. अभंग सोपा आहे, परिचय देतात, पण अभंगात 3 चरणात वेगळा परिचय देतात.
आणि चौथ्या चरणात वेगळा परिचय देतात. म्हणजे पहिल्या 3 चरणात तुकोबारा त्या देवाचा परिचय देतात ना, देवा तो रूपाचा देतात आणि शेवटच्या चरणात देवाच्या स्वरूपाचा परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा स्वभावाचा परिचय देतात आणि शेवटच्या चरणात देवाच्या स्वभावाचा परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा परिचय जो देतात तो स्थूल परिचय देतात आणि शेवटच्या चरणात तुकोबारा देवाचा सूक्ष्म परिचय देतात. पहिल्या 3 चरणात तुकोबारा देवाचा तटस्थ परिचय देतात आणि शेवटच्या चरणात तुकोबारा देवाचा स्वरूपगत परिचय देतात. मी अभंग सोपा सांगितला, अर्थ सोपा सांगितला, पण आशय सोपा असं मी काही बोललो नाही. विठ्ठल पहिल्या 3 चरणातला रूपाचा परिचय. रूपाचा परिचय म्हणजे डोळ्याला दिसते ते. स्थूल परिचय दिसतो, देव सुंदर आहे डोळ्याला दिसतो. गळ्यात तुळशीचा हार आहे डोळ्याला दिसतो. कासेला पितांबर घातला डोळ्याला दिसतो. कंठात कौस्तुभ आहे डोळ्याला दिसते. पण त्या देवाजवळ सुख आहे. किती जणाला दिसलो? सुख हा दिसण्याचा विषय नाही, सुख हा अनुभूतीचा विषय. म्हणून पहिल्या 3 चरणाचा स्थूल परिचय आणि शेवटच्या चरणाचा सूक्ष्म परिचय. पहिल्या 3 चरणाचा तटस्थ परिचय आणि शेवटच्या चरणाचा स्वरूपगत परिचय. कशाला म्हणतात तटस्थ परिचय? ऐका, मी बानेरमध्ये आलो, चौकात उतरलो, काही मुलं तिथं होते. मी त्या मुलांना विचारलं, खरे बाबा मला नानाचं घर सांगतो का? पहिल्यांदा आलेला बानेरमध्ये, तिथं त्या टेकड्याला उतरलो. नानाचं घर सांगतो का? त्यांनी सांगितलं, म्हणे बुवा कीर्तनाला आला वाटतं. म्हणलं हो कीर्तनाला. आणि ऐका पा, असं त्यांनी बोट दाखवलं, अंगुली निर्देश केला. म्हणे बुवा ज्या घरावर कावळा बसला ते त्यांचं घर आहे. काय सांगितलं? कावळा बसला ते त्यांचं घर. मी कावळा पाहिला आणि चालू लागलो. चालत 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 दारापर्यंत आलो, तेवढ्यात कावळा. कावळा कावळा काय झाला? उडाला. कावळा दुसऱ्या घरावर बसला. कावळा बसला ते त्यांचं घर. मला परिचय दिला होता. मी कावळा दुसऱ्या दारात गेलो, तेवढ्यात तो कावळा तिथूनही चालू दे सकाळपर्यंत, तिथूनही तो कावळा उडाला. कावळा तिसऱ्या घरावर बसला. मी तिसऱ्या दारात गेलो, कावळा बसला ते त्यांचं घर म्हणून तिसऱ्या दारात गेलो. तेवढ्यात तो कावळा विचारात पडला, हा बगळा आपल्या मागे काय करतो? कावळा गावभर फिरला देवा, मला घर सापडलं नाही. मी पुन्हा चौकात आलो, त्यांना विचारलं, अरे बाबा मला नेमकं नानाचं घर सांगता काय? म्हणे बुवा तुम्हाला सांगितलं लक्षात पाहायचा, खायच्या भानगडीत पडायचं नाही. ते देव म्हणे नामदेव महाराज, ए देवा दररोज असतो काकड्याला जा. नामदेव महाराज रुपी देव विटेवर उभे झाले. नामदेव महाराज देव घरी गेले. नामदेव महाराज विटेवर. आता बडवे आले, हातात काकडा घेऊन आले. काकडा करतात, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा. काकडा आटोपला, ओळखू आले नाही नामदेव महाराज. दिसायला देवासारखे, देवानी आपलं रूप दिलं होतं, स्वरूपता मुक्ती दिली. पाणी टाकलं गरम, काही तक्रार नाही. थंड पाणी टाकलं, काही तक्रार नाही. दही दूध टाकलं, काही तक्रार नाही. पण स्नान करता करता भुकाळू देवाला भूक लागते. 1.25 किलो लोण्याचा गोळा बडव्यानी देवाच्या तोंडाजवळ धरला आणि नामदेव ते बडव्यानी हातात आरती घेतली, डोळे लावले, देवाला खाण्याची विनंती करतात. येऊ नाही, पण सहज जीभ बाहेर आली आणि त्या जिभेला मृदू नवनीताचा स्पर्श झाला. नामदेव महाराज म्हणे हा पदार्थ तर आपल्या पाहण्यातही नाही. देवाने आपल्याला खाऊ नको म्हणून सांगितलं, पण चव घेऊ नको म्हणून थोडी सांगितलं. चव घ्यायला काय हरकत आहे? बडव्याचे डोळे लागलेले. लगेच महाराज एक घास ओढून घेतला, जीभ तापलेली होती, नॉनस्टॉप पोटात गेलं, चवच कळली नाही. म्हणे आणखीन एक घास खायला काय हरकत आहे? पाहता काय घासवार अर्धा किलो लोणी आतल्या आत ओढलं आणि मग ते पुन्हा जीभ ते न जातू काम कामानाम उपभोग्य न शाम्यती. ते जिभेला ते चव लागली ना महाराज. ते म्हणे बडव्याचे डोळे लागले, आणखीन खायला काय हरकत आहे? जीभ बाहेर आली, जिभेचा उष्ण स्पर्श बडव्यांच्या हाताला झाला. बडव्याच्या हाताला उष्ण स्पर्श झाल्याबरोबर झाला असं बडव्याने डोळे उघडले. पाहतात तर काय, देवाच्या तोंडाला लोणी लागलं आणि आपल्या हातातलं लोणी अर्ध झालं. देवानी लोणी खाल्लं हे बडव्यांच्या लक्षात आलं, पण ते विचारात पडले. देवानी लोणी खाल्लं त्याचा आनंद नाही झाला त्यांना.
ते विचारात पडले, यांना जर लोणी खाणं चालू केलं तर उद्यापासून आपलं कसं विठ्ठल. कधी देव विटेवर उभा, ऐका, कधी देव विटेवर उभा आहे आणि कधी नामदेव महाराजच्या घरी आहे. म्हणून उभे विटेवरी कायमचा परिचय का नाही. जनाबाईला दळायला रात्री घरी जातो, कुठं कायम विटेवर आहे, म्हणून कायमचा परिचय उभे विटेवरी. दुसऱ्या चरणात आहे तुळशी हार गळान कासे पितांबर. त्याच्या कासेला पितांबर आहे, आता कासेला पितांबर तो आता कासेला पितांबर आहे याच्या. पण कधीतरी याचा कासेचा पितांबर सुटला असेल ना. सांगू तुम्हाला, नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटात चालू होतं. आळंदीचे ज्ञानोबा टाळ घेऊन उभे होते. जनाबाईनं सांगलं, ओ आळंदीचे ज्ञानोबा म्हणा चाल. आणि आळंदीच्या ज्ञानोबारांनी चाल म्हणल्याबरोबर असा रंग कीर्तनात भरला. रंग जसा भरला तसा देवांनी नाचणं चालू केलं. जसा देव नाचू लागला ना, देवा नाचता नाचताच नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. बोले कबीर, सावध होने देवा ऐसा बोले कबीर. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ. हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कासेला पितांबर आहे, कधी नामदेव महाराजच्या कीर्तनात त्याचा गळला पितांबर. म्हणून मला वाटते तेव्हापासून कीर्तन करायची ही व्यवस्था आहे बरं का. जास्तच रंग भरला बुवा नाचू लागला तर पुढची आपत्ती येऊ नये म्हणून ती व्यवस्था आहे. गळला पितांबर, कधी कासे पितांबर, कधी म्हणजे कायम कासेला पितांबर आहे का नाही. हा सुद्धा देवाचा तात्पुरता हल्ली मुक्काम आहे, याला तटस्थ परिचय म्हणतात. तिसऱ्या चरणात या कंठात कौस्तुभ, कंठी कौस्तुभ म्हणतात. त्या भृगु ऋषीच्या परीक्षणात कंठातला कौस्तुभ काढला आणि हातात घेतला. फेडीला कौस्तुभ घेतला हाती, पण तिथं सुद्धा त्याचा तात्पुरता परिचय. पण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. देवाच्या जवळ सुख आहे. कधी आहे? कधी आहे? कधी आहे? एकादशीला, द्वादशीला नाही. नाही, देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव. योवै भूमा तत् सुख नाल्पे सुखमास्ति. सुख म्हणजे परमात्मा. आलं का लक्षात? सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारिखा तो. म्हणजे देवाचा हा कायमचा परिचय. मी सांगितलं काय, पहिल्या 3 चरणातला परिचय तात्पुरता तटस्थ परिचय, आणि शेवटच्या चरणाचा कायमचा म्हणजे स्वरूपगत परिचय. अभंग सोपा आहे, पण अभंगाचा आशय सोपा नाही. देवा महाराज देवाचा परिचय देतात, पांडुरंगाचा तटस्थ परिचय देतो. पहिल्या चरणात तुकोबार शब्द वापरतात, हा परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे आणि ते विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ध्यान उभे
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा त्या देवाचा तटस्थ परिचय देतात. तो परमात्मा सुंदर आहे. पहिला शब्द आहे सुंदर. कसा आहे देव? सुंदर आहे म्हणतात. सुंदर. आता मी तुम्हाला माझा प्रश्न आहे, खरं सांगा बरं, देव सुंदर आहे का? म्हणजे माझं मत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला फक्त पाहायचं माझ्या पक्षातले कोण आहे, तुकोबाराच्या पक्षातले कोण आहे. आज मी तुकोबाराच्या पक्षात नाही. तुकोबार देवाला सुंदर म्हणतात. माझं मत आहे देव सुंदर नाही. माझे कोण कोण आहेत मला पाहायचं. मला काही जास्त मत पाडायचे नाही. डिपॉझिट जप्त होणं एवढे पडले तरी ठीक आहे. तुकोबार म्हणतात देव सुंदर आहे. माझं मत आहे देव सुंदर नाही. आपण तुकोबारच्या पक्षात का आपल्या पक्षात का अपक्ष? तुकोबाराच्या पक्षात. तुम्हाला नाही ते तुम्ही पक्षाची चिन्हच आहेत तुमच्याकडे. पक्षाचे चिन्ह ज्याच्याकडे आहेत त्यांच्याकडे येतच नाही. पक्के कार्यकर्ते नाही विचारत मी त्यांना. महाराज देव सुंदर आहे ना? सुंदर आहे. बहुतेक तुम्ही तुकोबारच्या पक्षाचे. माझं मत आहे देव सुंदर नाही. नंतर बाकोनी तारीख घेतली विरोधात आहे मी तुकोबारच्या. ऐका ऐका, सौंदर्यशास्त्र सुंदरतेचे मार्क गौरवर्णाला देते, गोऱ्या रंगाला देते का काळ्या रंगाला देते? सौंदर्यशास्त्राचा निकष जर पाहिला तर काळ्या रंगाला सुंदर म्हणतात का गौरवर्णाला सुंदर म्हणतात? मला जास्त खाली यायला लावू नका, पिक्चरच्या गाण्यापर्यंत नाहीच. अलग लक्षात. काळ्या रंगाला कोणी सुंदर म्हणत नाही, गौरवर्णाला सौंदर्याचे मार्क आहे. मग तुकोबारा ज्याला सुंदर म्हणतात, तुम्ही ज्याला सुंदर म्हणता, तो काळा आहे का गोरा आहे? साधा काळा आहे का ठाईचाच काळा आहे? ठाईचा जी काळा अनादी बहु काळा मनोनी वेदा चाळा लावी लागेल. ठाईचाच काळा कळला का तुम्हाला? काही वरचे काळे असतात, आतले बरे असतात. काही वरचे बरे असतात, आतले काळे असतात. काही वरही बरे आणि आतही बरे असतात. काही वरही काळे ना आतही काळे, त्याला ठाईचाच काळा म्हणायचा. हा ठाईचाच काळा आहे, ठाईचाच काळा. मग तुको हे संताचंच प्रमाण आहे. हा ठाईचाच काळा आहे. मग काळ्या रंगाला जर सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे मार्क देत नसेल तर तुमचं बरोबर का चूक? येता का आपल्या पक्षात? हा येता आपल्याकडं? चोपदार येता का? चांगलं खातं देतो, खायला जमल असं. अलग लक्षात. काळ्या रंगाला कोणी सुंदर म्हणत नाही. काळ्या रंगाला सौंदर्याचे मार्क भेटत नाही. आणि तुम्ही पहा त्याच्याकडे, मागं पहा, तो कसा आहे? अस्सल काळा आहे, अस्सल काळा. मग काळ्या रंगाला जर सुंदर म्हणत असतील तर तुकोबार त्याला सुंदर म्हणतात. हे बरोबर का चूक? बरोबर. तरी बरोबर. असं कसं होईल? बरं ऐका, बरं एकदा मान्य करू तुमचं. आपल्याकडे एक मन नाही का हो? वाहनानं नाही तर गुणानं, वाहनानं नाही तर गुणानं. कधी वाहनानं काळे असतात काही काही गुणानं काळे असतात. म्हणजे कधी कधी वाहनाचं काळे पण मान्य होते. तसं तुमचंही मान्य करू. वाहनानं काळा आहे ठीक आहे, पण त्याच्या गुणाचा विचार करू. कधी कधी वाहनाचं काळे पण मान्य होते. उदाहरण सांगतो तुम्हाला. बाप गेला, पोराची सोयरी करून आला, फोटो आणला. म्हणे बाळ्या, म्हणे काय बाबा? अरे तुझी सोयरी करून आलो. अहो पण बाबा मी मुलगी पाहिली नाही, डायरेक्ट सोयरी कशी केली? म्हणजे चिंता करू नको, फोटो आणला ना. बापाने फोटो पोराच्या समोर धरला. फोटो पाहिला, पोरगी फोटो तर ओळखू येत नव्हती, इतकी काळी कुठं होती. ते होतं सुशिक्षित बेकार. त्यांनी हातपाय आपटले. बाबा इतक्या काळ्या कुठं पुरुषी मी लग्न करणार नाही. बाप म्हणे अरे काट्या, मी शब्द देऊन आलो ना. ते म्हणे बाबा तुमचा शब्द गेला.
हा हा मला तेच ऐकायचं होतं. म्हणजे तुमच्याकडे खड्ड्यातच घालतात का? मला वाटलं पितृवचनासाठी रामे वनवास केला. असे आहेत का काही? आपण सुद्धा काय करतो? तुमचा शब्द गेला खड्ड्यात गेला, चुलीत, काय काय म्हणायचं ते म्हणा. ते बाप वैतागला, चिडला, त्याने बाप पुराण वाचलं. बाप पुराण माहिती आहे का तुम्हाला? बाप पुराण, बाप पुराण. अरे किती कष्ट घेतले, लहानाचं मोठं केलं, हाडाचे, ते सगळं बापाने सांगितलं. आणि शेवटी बाप एक वाक्य बोलला, काट्या रंगावर काय जातो? पोरगी महिन्याला 1 लाख रुपये पेमेंट कमावते. आणि हे ऐकले, हे होतं सुशिक्षित बेकार. हे ऐकल्यावर त्याला वाटलं आपण चुकीचं नाही म्हणलो बरं का, उगीच नाही म्हणलो. अर्धा तास जाऊ दिला, बापाचा राग शांत होऊ दिला. ग्लासभर पाणी घेतलं, बापाच्या जवळ गेला, बापाच्या हातात पाणी ठेवलं. आणि बाबा म्हणे, खरंच रागावले का तुम्ही? आणि खरंच रागावले का बाबा तुम्ही? मग तुम्ही शब्द दिलाच ना, विठ्ठल कधी कधी रंगाचं काळे पण मान्य होते, पण गुण चांगले पाहिजे. तुकोबाराय ज्याला सुंदर म्हणतात तो रंगानं काळा आहे म्हणून सुंदर नाही, म्हणजे गुणानं सुंदर असेल. पण खरं सांगू का, हा गुणाने सुंदर नाही बाबा. याच्याकडे पहिला गुण आहे, याचा पहिला गुण, याच्या ठिकाणी पहिला गुण आहे, हा चोर आहे. चोर नंतर पहा, केस करा नंतर करा फक्त. हा कोण आहे? चोर आहे. चोरी गुण चांगला आहे का? माता भगिनीला विचारतो आपण, देवाला नवस केला का आमच्या उदरी चोरी होऊ दे? नाही. याचं पोट आहे ना, हे घरच्या भाकरीवर भागतच नाही. याच्या ठिकाणी एक मोठा अवगुण आहे, म्हणतात अवगुण. हा चोऱ्या करूनच पोट भरतो. तुझे ठिकाणी अवगुण मोठा आणि चोरी करूनी भरशी पोटा, असा जो आहे हा चोऱ्या करतो. आणि चोऱ्यातही 2 प्रकार आहेत बरं का, एक अट्टल चोर आणि एक घोरटा चोर. चोरात 2 प्रकार आहे. घोरटा चोर कशाला? ते म्हणे, महाराज आमच्या गावात वर्षातून एकदाच सप्ताह होते, पण घरात कोणाला चप्पल घेण्याचं कामच ठेवत नाही म्हणे. आलं का तुमच्या लक्षात? त्याला घोरटा प्रकार म्हणायचं. बांधावरचं गवत हे घोरटा प्रकार आहे. हा घोरटा नाही चोर. हा जो आहे तो घोरटा नाही, हा अट्टल चोर आहे. अट्टल चोर, मोस्ट वॉन्टेड म्हणून याचं नाव आहे, मोस्ट वॉन्टेड. कुठं आहे? मी बोलत नाही, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात पुराणात याची प्रसिद्धी देव म्हणून नाही बाबा, चोर म्हणून आहे. नामदेव महाराज म्हणतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी हा पुराणात चोर म्हणून आहे. जाऊ दे, दुसरं प्रमाण सांगू का? जनाबाई पंढरपूरचा देव धरला म्हणतात का चोर धरला म्हणतात? तो पंढरपूरचा देव धरला जनाबाई नका चोर धरिला. पंढरीचा चोर धरिला, पंढरीचा चोर चोर. मग चोरी गुण चांगला आहे. द्या ना तिकडे राजीनामा, या ना आपल्या पक्षात. पक्की दिसतात बरं का, बदलणारे दिसत नाही. चोर आहे ना चोर, चोऱ्या करतो. दिसायला काळा आहे, दिसायला तर सुंदर नाही. गुणाचा विचार करायचा झाला तर हा चोर आहे. आणि अट्टल चोर आहे, पुराण प्रसिद्ध सांगितलं. जनाबाई सुद्धा सांगतात आहे. बरं जाऊ दे, तुम्ही पंढरपूरला जात असता का? जाऊ नका. विरोधात एवढा प्रचार करावा, पंढरपूरला जाऊ नका. ऐका, पंढरपूरला जाऊ नका. मी बोलत नाही, तुकोबारा स्वतः साक्ष देतात का बाबा तेथे जाऊ नका, कोणी गेले नाही आले. बाकीचे चोर तुमच्या वस्तू चोरतात आणि पंढरपूरचा चोर तुम्ही पंढरपूरला गेले
का तुम्हाला चोरतो? म्हणून तर ते म्हणतात, तुकोबार सांगतात, मी स्वतः पंढरपूरला गेलो, मला जन्माला येण्याचं कामच पडलं नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही. तुम्ही आता जाल का पंढरपूरला? मग तरी जाल. आणखीन एक पुरावा देऊ तुम्हाला. अद्वैत सिद्धी करते मधुसूदन सरस्वती म्हणतात, त्यांच्या मुखातले शब्द आहे. ते म्हणतात अद्वैत सिद्धी करते, अद्वैत शास्त्राचं प्रतिपादन करणारे, अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ वेदांतात लिहिणारे, ते त्यांच्या मुखातले शब्द आहे. ते म्हणतात, हे पांथिकानो पंढरपूरला जाऊ नका. त्यांच्या मुखातले शब्द आहे का? त्यांच्या मुखातले शब्द आहे, मा यात पंथा पतिबिमरत्या दिगंबरा कोपी तमाल नीला विन्यस्तस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षित चित्तवृत्ती. त्यांच्या मुखातला श्लोक आहे हा. मायात पंथा, हे पंथिकानो, मायात पंथा, तुम्ही या पंथाला, या वाटेला लागू नका. म्हणजे कुठं? पथी भीमरथ्या, भीमरथी नदीच्या काठावर तुम्ही जाऊ नका. म्हणजे का? कोपी कोणीतरी आहे. कसा आहे? तमाल नीला. हा तमाल वृक्षाच्या निळ्या रंगाप्रमाणे त्याचा रंग आहे. कसा आहे हो? विन्यस्त असतो पी नितंब बिंबे, त्याने आपले दोन्ही मोकळे हात आपल्या नितंबावर म्हणजे कमरेवर धरलेले आहे. आणि तो धूर्त आहे म्हणजे चोर आहे. आणि करतो काय? समाकर्षित चित्तवृत्ती. तुम्ही पंढरपूरला गेले का तुमचं चित्तच चोरतो, चित्तच चोरतो. म्हणून तुम्ही तिथं जाऊ नका. हे माझं प्रमाण नाही. कोणाचं आहे? अद्वैत सिद्धी करते. मग आता जाल का तरी? नाही जाणारच का? तुम्ही काय पालटणारे दिसत नाही बन, घड्याळही पुढे चाललं. रंगानं काळा तरी सुंदरच म्हणता. गुणाचा विचार करायचा झाला तो चोर आहे, अट्टल चोर आहे तरी. बरं आता आणखीन एक सांगतो, नाहीच तर मग अर्ज वापस घेतो. डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा अर्ज काढून घेतलेला बरं ना. आणखीन एक सांगतो, एक प्रयोग करतो. मी तुम्हाला विचारतो, माणसाने खोटं बोलावं का हो? उत्तर त्यांनी द्यायचं. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्यांनी उत्तर द्यायचं. कंसात आपली आट काही जास्त मोठी नाही. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्यांनी उत्तर द्यायचं. प्रश्न फार सोपा आहे, माणसाने खोटं बोलावं का? आणि त्याच्या पुढचं सांगतो, मी बहिर आहे, मला ऐकाय कमी येते. काय काय आठ एवढीच आहे. आतापर्यंत जो कधीच खोटा बोलला नाही त्याने उत्तर द्यायचं, माणसाने खोटं बोलावं का? काय म्हणतील महाराज, ही आठ टाकून हा जर प्रश्न विचारला, रात्र गेली तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं काय भारतात कुठं भेटायचं नाही. आणि त्याच्या पुढचं सांगू, त्याच्या पुढचं काय, तर याच्या पुढचा विचार करत असतील. म्हणे महाराज, ही आठ टाकून हा प्रश्न जर आम्ही तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय? खरं सांगू का, तुमचं जे आहे तेच माझंही आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची. माणसाने खोटं बोलू नये. मग तुमचा देव खोटा बोलतो का नाही? बोलतो का नाही? पटवून देऊ तुम्हाला. आता तुमचा म्हणल्यामुळं बोलतो का नाही? खरं सांगा बरं, माती खाल्ली होती का नाही? खाऊन सुद्धा काय म्हणतो? बळीराम दादा व बळीराम दादा, बळीराम दादा व बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा. घेतो कुभाड मधुबनी, घेतो कुभाड मधुबनी, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती, आई गाय नाही खाली गम्या माती. खरं सांगा, खाल्ली होती का नाही माती? हा, हे नेते जे म्हणतात ना, आमचा त्या भ्रष्टाचाराचा काहीच संबंध नाही करून, हे मेन तिथून आलेलं आहे. माती खाल्ली होती का नाही? खाऊन सुद्धा काय म्हणतो? आई ग आई, द्या ना राजीनामा, तिकडं नाही ना आपल्याकडं. मग
येता का महाराज? येता? चोपदार तुम्ही येता का? एक आलं बा मत, मला काही चिंता नाही. आलं का लक्षात? एक मत आलं. पण आपल्या दोघात थोडी पक्ष चालायचं. आपलं मला सांगायचं काय, माझा विषय एकच चालला. मग इथं काय आमचं चालत नाही, आम्ही अर्ज वापस घेतो. मग आता तुम्ही म्हणाल हेच करायचं होतं, आता मग असं करा ना, आम्हाला तुमच्या पक्षात घेता का? आम्हाला तुमच्या पक्षात तुम्ही म्हणाल मग महाराज हेच जर करायचं होतं तर हा द्रविडी प्राणायाम केला कशासाठी? अहो तुमचा प्रचार करू ना, देव सुंदर आहे असं सांगू ना. मग तुम्ही हे जे घेतलेल्या शंका त्याचं वाट काय? हेच सांगायचं होतं, हा द्रविडी प्राणायाम करण्याची गरज काय होती? फक्त तुम्ही एक करा, मागच्या क्लिपान आताच्या क्लिपा लावून आणू नका. म्हणजे माग तुम्ही असं बोलत होते, असा काय बोल, ते मीडियाला फार घाण सवय आहे, जे दोन्ही क्लिपा लावून देते, माग काय बोलत होते आणि आता काय बोलता. तसं फक्त करू नका. हे आक्षेप घेतलेले, पहिला आक्षेप घेतला होता तुम्ही, देव काळा आहे. काळ्याला सुंदर कोणी म्हणते का? हो देवा, काळा आहे तरी सुंदर आहे. कशावरून म्हणता तुम्ही? उदाहरण सांगतो तुम्हाला. हिवाळ्याचे दिवस आहे, विहीर पाण्यानं भरलेली आहे, विहिरीत विहिरीचं तळ दिसते, पाणी इतकं शुद्ध आहे. मग आपण विहिरी जवळ जातो, विहिरीचं पाणी पाहतो आणि मग विहिरीच्या पाण्याला उपमा देतो. विहिरीतलं पाणी काळ भोर आहे, काळ क्षार आहे. कोणत्या पाण्याला काळ भोर काळ क्षार म्हणतो? जे पाणी शुद्ध आहे, ज्या पाण्यात गाळ नाही, जे पाणी विमल आहे त्याला काळभोर काळ क्षार म्हणतो. ऐका देवा, ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मायेचाही मळ नाही, इतका विशुद्ध परमात्मा आहे, म्हणजेच परमात्मा सुंदर आहे. हा शब्द सौंदर्याचं दोतन करण्यासाठीच आहे, तिथं विशुद्धतेचं दोतन करण्यासाठी आहे. पण देव काळा आहे म्हणजेच देव सुंदर आहे. दुसरं सांगितलं तर हा गुन्हानं, हा चोऱ्या करतो, हा चोऱ्या करतो. चोरी करणं गुण चांगला आहे का? पण ते चोरी कशाची करतो? चोरी कशाची करतो हे जर विचारत असाल तर हा बाबा चित्ताची चोरी करतो. कशाची चोरी करतो? चित्ताची. हरीने माझे हरिले चित्त, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. चित्त चोरणारा, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. हा परमात्मा चित्त चोरतो. आणि चित्त कोण चोरू शकते? चित्त कोण चोरू शकते? ज्याचं रूप रमणीय कमनीय, ज्याचे गुण आल्हाददायक आहे, ते चित्त चोरू शकतो. कोणी चित्त चोरत नाही. म्हणून परमात्मा गुणांनी सुंदर आहे. कशावर म्हणता? त्याची बायको म्हणते याचे गुण चांगले, याचे गुण, याची चोरी चांगली. हो, मधुराधिपते अखिलम मधुरम. चोरी चांगली? हो, चोरी चांगली. उदाहरण सांगतो तुम्हाला. चोरी चांगली कशावर म्हणता तुम्ही? ऐका. एखाद्या नेत्याचा भ्रष्टाचार ऐकला का आपल्याला वाईट वाटते का चांगलं वाटतं? वाईट वाटते. का? ते चांगलं नाही म्हणून. पण याच्या चोऱ्या ऐकण्यासाठी स्वतंत्र एक दिवस शिल्लक ठेवतो का नाही आपण? कोणता? काल्याचा. त्या दिवशी काय ऐकतो? याच्या चोऱ्याच ऐकतो. आणि चोऱ्या त्या दिवशी तुम्हाला दुःख होते का आनंद होते? आनंद. मला वाटते त्या दिवशी गर्दी अधिक असते. का? त्याचं उत्तर आहे हा चोऱ्या जरी करत असल्या तरी याच्या चोऱ्या सुद्धा गोड आहेत. पण चोरी कशाची करतो? चित्ताची चोरी करतो. याचे गुण सुद्धा सुंदर आहे. कशावर म्हणतात? त्याची बायको म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंग तापम. देवा, तुझे गुण ऐकले रे, कानाच्या छिद्रातून तुझे गुण माझ्या हृदयात प्रविष्ट झाले आणि परिणाम काय झाला? हरतोंग तापम. माझ्या चित्तातला ताप निघून गेला. देवाचे गुण ऐकल्यावर तापनाम आमचं दुःख निघून जात असेल तर त्याचे गुण वाईट आहेत का? नाही बाबा. म्हणून देव रूपानी सुंदर आहे आणि गुणांनी सुद्धा सुंदर आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, म्हणून तुकोबार म्हणतात हा परमात्मा सुंदर आहे. विठ्ठल रूपानं किती सुंदर आहे. रूपानं याचं रूप याच्यासारखं नाही. आम्ही आता आम्ही व्यवहारात सुंदर, आमच्या सौंदर्याचा विचार करायचा झाला तर आमचं काय खरं आहे का? ते आज आहे उद्या टिकणार नाही. परमात्म्याचं सौंदर्य बदलणार नाही. खरं सौंदर्य जगतात मग तो सुंदर आहे तर आम्हाला का दिसत नाही? आम्ही प्राकृतिक सौंदर्य पाहतो. आम्ही प्राकृतिक सौंदर्य पाहतो. परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक सौंदर्य. परमात्म्याचं सौंदर्य सामान्याला दिसतच नाही. त्यांनी कृपा केली तरच ते दिसते. ऐका, उदाहरण सांगतो तुम्हाला.
तुमचं आमचं सौंदर्य देशतः बदलते, कालतः बदलते, व्यक्तितः बदलते. देशतः बदलते प्राकृतिक सौंदर्य, कालतः बदलते, व्यक्तितः बदलते. म्हणजे देशतः बदलते म्हणजे आपल्याकडे सुंदर आहे तो नेपाळमध्ये सुंदर आहे का हो? नेपाळमध्ये सुंदर आहे नाही. आपल्याकडे स्वेटर विकायचे लोक येतात ना, स्वेटर विकायला येणारे लोक. नेपाळमध्ये सुंदर कोण माहितीये का? विलास महाराज, ज्याच्या नाकावून रेल्वेचं चाक फिरलेलं तो नेपाळमध्ये सुंदर आहे. तो महाराष्ट्रात सुंदर वाटत नाही. इकडला नाकी डोळी नीटच गेला तिकडं तर तिकडे तो सुंदर वाटतो का? नाही. प्राकृतिक सौंदर्य देशतः बदलते, प्राकृतिक सौंदर्य कालतः बदलते. एका काळात जे सुंदर वाटते ते दुसऱ्या काळात सुंदर वाटत नाही. एखादं लहान बाळ असलं का आपण म्हणतो ए बाळा थांब रे पप्पी दे म्हणतो ना, आणि तेच बाळ म्हातारं झालं रे म्हाताऱ्या थांब रे नाही का? नाही. उपजता बरे दिसे रूप वाढताची नासे. मला सांगायचं काय, प्राकृतिक सौंदर्य कालतः बदलते, प्राकृतिक सौंदर्य देशतः बदलते. एक आजीबाई दुकानात गेली आरसा घ्यायला. आरशाचं दुकान होतं म्हणे, आरसा दाखव बरं. आजीबाई आरसा दाखवला 10चा. नाही नाही याच्यापेक्षा भारीचा. त्यानं 100चा काढला. म्हातारीनं पाहिलं, नाही म्हणे याच्यापेक्षा भारीचा. त्यानं 1000चा काढला. म्हातारीनं पाहिलं, नाही म्हणे याच्यापेक्षा भारीचा. त्यानं 1 लाख. आता मलाही काही द्यायचं नाही, तुम्हाला घ्यायचं नाही. 1 लाख काढले. 1 लाखाचा आरसा काढला, दाखवला. ते म्हणे याच्यापेक्षा भारी. ते म्हणे आजी याच्यापेक्षा भारीचा माझ्या दुकानात नाही. पण झालं काय, एवढे आरसे एकही तुला पसंत पडत नाही. म्हणे बाबा तुझ्या दुकानात एकही आरसा चांगला नाही. शेजारी गेले होते त्याही दुकानात एकही आरसा चांगला नाही. त्याने एकही आरसा चांगला नाही. म्हणे बाबा किती महागाचा घेतला तरी आता काय ते आरशात रूप काय चांगलं दिसत नाही. मी ज्यावेळेस लहान होते ना तर 5 रुपयाच्या आरशात असं रूप दिसायचं. ते म्हणे आजी आरसा ठेव, आरशाचा परिणामच नाही. हा परिणाम कशाचा आहे? माझा विषय चालला, प्राकृतिक सौंदर्य कालतः बदलते, आणि कालतः बदलतच नसतं तर मिस वर्ल्ड दरवर्षी बदललीच नसते. विठ्ठल कालता बदलते आणि व्यक्तिता बदलते. सगळ्यालाच एक आवडत नाही, एक सगळ्याला आवडत नाही. गुरुरे वैद्य बाबा फार कोटी करायचे. व्यक्तिता असं सजातीयाला जाणवते. प्राकृतिक सौंदर्य सजातीयाला जाणवते. माणसं माणसाला सुंदर वाटते. म्हैसीला माणूस सुंदर, ते म्हणते का म्हैस माझे मालक फार सुंदर आहेत म्हणून? म्हणत नाही. सजातीयाला जाणवते, विजातीयाला जाणवत नाही जाणवत. परमात्मा सौंदर्यात हे दोष नाही. परमात्मा सौंदर्य देशतः बदलत नाही, परमात्मा सौंदर्य कालतः बदलत नाही. आणि परमात्मा सौंदर्य सजातीयालाही जाणवते आणि विजातीयालाही जाणवते, व्यक्तितः सुद्धा बदलत नाही. सगळ्याला मला पुरावे द्यायला जमतील, मला पण पुढे चालायचं आहे. फक्त निर्देश करून जातो. पण परमात्मा सौंदर्य देशतः बदलत नाही. परमात्मा इथं सुंदर आहे, कोणाला जरी वेध लावला तरी ते सुंदर तसं आहे. कालता बदलत नाही असं म्हणतात भगवान परमात्मा. त्यांचे चिरंजीव, देवाचं 100 वर्ष वय आहे. चिरंजीव बसलेले आहेत 50 वर्षाचे. 25 वर्षाचा नातू बसलेला आहे. नाताची सोयरीक चालू आहे. 3 बसले. तर देवाकडे पाहिल्यानंतर ते पुढे आलेले नवरदेव कोण हा विचार पडला. म्हाताऱ्याकडे पाहून. ऐकत आहे तुम्ही? ऐकत आहे ना? म्हणजे देवाचं सौंदर्य नाताच्या सौंदर्याला सुद्धा लाजवत होतं. का? परमात्मा सौंदर्यावर कालाचा प्रभाव पडत नाही. काळ त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. पण कालही तसाच होता, आजही तो तसाच आहे, उद्याही तसाच राहणार आहे. आणि शेवटी सांगतो, सजातीयालाही जाणवते, विजातीयालाही जाणवते. प्राकृतिक सौंदर्य सजातीयाला जाणवतं. काय झालं? रावणाचा वध केला. सीतेला आणण्यासाठी पालखी पाठवली. सीता माता पालखीत बसलेली आहेत. पालखीला पडदे आहे. पालखी अयोध्येच्या दिशेने निघली. पण वानराला वाटलं सर्वांग सुंदर राम ज्या सीतेवर भाळला ती सीता किती सुंदर असली पाहिजे. आपण त्या सीता मातेचं दर्शन घेतलं नाही. वानराने विचार केला आणि वानराने विचार केला आपण सीता मातेचं दर्शन घ्यायचं. करायचं काय? पालखी सीता माता आहे, पालखीला पडदे. काय नाही, आपण उडी मारू, पडदा बाजूला करू. एका वानरानं उडी मारली, पडदा बाजूला केला, पाहिलं. दुसऱ्यानं उडी मारली, पडदा बाजूला केला, पाहिलं. अशा 10-5 जणांनी पाहिलं, 100 पाहिलं. आणि सगळे वानर बाजूला झाले. आणि कसं तरी काहीतरी वाईट पाहिलं, असं तोंड केलं. त्याच्यात चर्चा चालू झाली. का रे, सीता थोडी तरी सुंदर आहे का? सीता थोडी तरी सुंदर आहे का? कोण म्हणतात? आलं का लक्षात तुमच्या?
ते वानर म्हणतात सीता थोडी तरी सुंदर आहे का. तिची कुजबूज चालू झाली. लक्ष्मण दादा पुढे चालत होते. लक्ष्मणाच्या कानावर आली. लक्ष्मण थांबला आणि विचारला का रे केव्हापासून तुमचा आपसात कुजबूज काय चालू आहे. म्हणे दादा रागावत नसाल तर विचारू का. म्हणे काय. म्हणे दादा राम प्रभूने एवढं युद्ध केलं, समुद्रावर सेतू बांधला, जिच्यासाठी बांधला त्याच ह्या का सीता माता. ते हो यात काही संशय. म्हणे दादा रामाला अशा काही न मिळत्या होत्या का. कोण म्हणतात ते. एवढं युद्ध आणि एवढं ते लंकेवर स्वारी करण्याचं कारण काय. हे म्हणे अरे असं तुम्ही असं का म्हणता. ते म्हणे वानर म्हणू लागले. वानर दादा सीता थोडी तरी सुंदर आहे का. कोण म्हणतात ते वानर. सीता थोडी तरी सुंदर आहे का. लक्ष्मणाने विचारलं का रे तुम्हाला सीता माता सुंदर वाटत नाही. वानराने सांगितलं नाही दादा सीता माता सुंदर नाही. ते म्हणे तुम्हाला सीता माता सुंदर का वाटत नाही. लक्ष्मणाने त्या वानराला प्रश्न विचारला. त्या वानराने उत्तर फार गोड दिलं. म्हणे दादा सीता जर सुंदर असती तर तिला एवढी तरी शेपटी असती. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या. वानराच्या दृष्टीनं सुंदर कोण. जिला शेपटी आहे ती सुंदर आणि जिची शेपटी जेवढी अधिक लांब आहे ती अधिक सुंदर. हे वानराचा सौंदर्याचा निकष आहे. ऐका सीतेला शेपटी नाही म्हणून सीता सुंदर वाटत नाही. पण तेच वानर रामाला पाहतात. रामालाही शेपटी नाही पण वानराला राम सुंदर वाटतो का नाही. वाटतो का. याचं कारण आहे सीता प्रकृती आहे आणि सीतेकडे पाहते वेळेस प्राकृतिक निकषात सौंदर्यात पाहतात आणि शेपटीची अपेक्षा करतात. पण राम प्रकृतीच्या पलीकडे आहे. रामाकडे पाहायचं झालं तर प्रकृतीच्या पलीकडे जाऊन प्रकृतीचे सौंदर्याचे निकष टाकून पाहतात म्हणून त्या वानराला सुद्धा राम सुंदर वाटतो. विठ्ठल देव किती सुंदर आहे काय सांगू तुम्हाला. सकाळी सकाळी एकदा कृष्ण उठला. हात वर केले. बालकृष्ण आळस देत आहे दारात. राधा सासूरवाशी शेण टाकाय निघलेली. शेणाची पाटी राधेच्या डोक्यावर आहे. पातळ शेण होतं. पावसाळ्याचे दिवस होते. शेण टाकायला निघणारी राधा कृष्णाच्या त्या रूपाकडे पाहिलं ती आकृष्ट झाली. शेण टाकायला जाता जाता ती थांबली. तिथं थबकली. देवाचं रमणीय कमनी रूप पाहिलं. राधा त्या कृष्णाच्या दारापर्यंत आली. झोपेतून उठलेला होता. हात वर करून आळस देत होता. राधा जवळ आली. त्या बालकृष्णाकडे म्हणे कृष्णा तुझी झोप झाली. म्हणे हा. बोलाय असाच होता बाबा. त्या हा म्हणल्याबरोबर तिनं पाठीतला हात काढला. शेणाच्या पाठीतला असा गाल पकडला. गालगुच्चा घेतला. लहान बाळाचा घेत नाही आपण. आता शेणाच्या पाठीतला हात आला आणि गाल पकडला. काय झालं असेल. गालाला शेण लागलं. त्याला ते ओलं लागल्यासारखं काहीतरी जाणवलं. त्याने असाच हात घेतला आणि पाहिलं अरे राधेनं आपल्या दारात येऊन आपल्या घरात येऊन आपल्याला काय लावलं. आपण राधेची खोडी केली का. आत्ताच उठलो आपण. उठल्या उठल्या राधा आपल्या दारात येऊन आपली खोडी करत असेल हे बरं नाही. असाच खोड करत आणि त्याची खोडी केल्यावर गप राहायचा काय. पुढं खाली शेण पडलेलं होतं दारात. उचललं राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची सगळी साडी शेणानं भरली. महाराज राधा वैतागली चिडली. राधा कृष्णाच्या जवळ आली. ते शेणाची पातळ शेणाची पाटी खाली ठेवली. माझ्याकडून थोडं शेण लागलं तर माझ्या सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. माझे सगळे कपडे भरवले. रागावलेल्या राधेनं केलं काय त्याची अशी मानगुटी पकडली. मान पकडली. शेणाच्या पाठीजवळ कृष्णाला आणलं आणि शेणाच्या पाठीत कृष्णाचं तोंड असं दाबलं. शेणाच्या पाठीत तोंड दाबलं. काय झालं असेल महाराज. शेणाच्या टोपल्यात पाठीत तोंड दाबल्यावर काय झालं असेल. तोंड नाही आलं लक्षात तुमच्या. मांडी घाला ना. शेणाच्या पाठीत तोंड दाबलं. काय झालं असेल ओ महाराज. काय झालं असेल. हा तोंड शेणाने भरलं. सोपं उत्तर आहे. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण. मंडित म्हणजे भरलं. भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का. नाही ना. नाही ना. निश्चित नाही ना. युक्तिवादानं उत्तर देऊ का. चेहऱ्याला शेण लागल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. ज्या अर्थी शेणाच्या पाट्या मेकअप बॉक्स मध्ये नाही आल्या त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण ऐका कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता. भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. तो चेतस वाटत होता. चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. चेतस चिन्मय स्वरूपम भासम. कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही.
आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. का नाही याचं उत्तर आहे का परमात्मा खरा सुंदर आहे आणि आपलं सौंदर्य प्राकृतिक सौंदर्य आहे. विठ्ठल म्हणून तुकोबारा म्हणतात सुंदर. माझा विषय एवढाच चालला. मी आणखीन अभंगातही प्रवेश पूर्ण केला नाही. मी फक्त एक शब्दच पाहत आहे. कोणता? सुंदर. आणखीन ते ध्यान काय पुढचे शब्द तसेच ठेवले. आणखीन मला याच्यावर बोलायला जमल. हा परमात्मा सुंदर आहे. कसा आहे? सुंदर आहे. मग ते सुंदर आहे तर आम्हाला का दिसत नाही? काही गोष्टी पाहायला विशिष्ट नजर पाहिजे. काही कोणाला काय विश्वरूप देवाने प्रगट केला अर्जुनाच्या समोर. अर्जुनाने इच्छा प्रगट केली. देवानी 75 विभूती सांगितल्या 10व्या अध्यायात. गीतेच्या 10व्या अध्यायात आयशा 7 विभूती सांगितलेल्या तुझं प्रती. विभूतीचा विस्तार असणारे विश्वरूप आपण पाहावं इच्छा झाली त्याला. देवाकडे इच्छा प्रगट केली पण करतोस कचरला सुरुवातीला. आपण कशी काही इच्छा प्रगट करायची? देवाच्या जवळच्यानी इच्छा प्रगट केली नाही. आपण तर लक्ष्मी एवढं जवळ नाही, गोकुळवाशी जे नाही एवढं जवळ नाही, मग कशी इच्छा प्रगट करायची? तरी अंतःकरणातली इच्छा त्यांनी देवाच्या समोर प्रगट केली. प्रगट केल्याबरोबर देवाने विश्वरूप प्रगट केलं आणि अर्जुनाला सांगलं पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशा नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनीच. पार्था माझं विश्वरूप पहा. पण त्याला दिसत नव्हतं. ते म्हणे देवा दिसत नाही ना. मग देवानी त्याला दिव्यम ददामी ते चक्षु दिव्य दृष्टी दिली. तेव्हा त्याला विश्वरूप दिसलं. ऐका, दिव्य दृष्टीशिवाय विश्वरूप दिसत नाही. ज्ञान दृष्टीशिवाय देव कळत नाही. आलं का लक्षात? आणि देवाचं सौंदर्य कळण्यासाठी ती दृष्टी विलक्षण आहे. कोणाला दिसते? ती विलक्षण दृष्टी आहे. दृष्टी पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा बादशाहांनी बिरबलाला सांगितलं, बिरबल म्हणजे काय सरकार, आपल्या राज्यातलं सुंदर बाळ घेऊन ये. बिरबल बाहेर पडला. एक एक बाळ पाहत होता. बिरबलाला एकही सुंदर बाळ दिसलं नाही. शेवटी बिरबलाला एक बाळ दिसलं. काळं कुट्ट होतं. काळ्या ढेकळ्यात ठेवलं तर वेगळं करायचं म्हणत नव्हतं. असं ते बाळ होतं. बिरबल त्याच्या जवळ आला. गंगा यमुना वाहत होती. गंगा यमुना, ती गंगा यमुना तिथंच थांबली नव्हती. पुढे त्रिवेणी संगम झाला होता. ती त्रिवेणी तिथंच थांबली नव्हती. पुढं ब्रह्मगिरी होता. त्या ब्रह्मगिरीवर तो प्रवाह येत होता. आणि असं ते बाळ, असं करणारं बाळ. बिरबलाला तेच बाळ सुंदर वाटलं. बिरबलाने ते बाळ उचललं, बादशाच्या जवळ आला आणि बादशाच्या मांडीवर टेकवलं. सरकार, या बाळासारखं सुंदर बाळ आपल्या राज्यात दुसरं तिसरं नाही. त्याचा घुरट वास सुटलेला, नाकातून मटेरियल बाहेर येत आहे. आणि मग ते बादशाह, ए बिरबल उचल उचल उचल, तुला काही कळते? सौंदर्याचे काही निकष कळतात? सौंदर्यशास्त्र काही कळते? अरे हा काही सुंदर आहे का? म्हणे सरकार खरं सांगतो, या बाळासारखं सुंदर बाळ त्रैलोक्यात नाही. काय शब्द? राज्यात नाही. कुठं नाही? आता बादशाह म्हणे बिरबल सकाळी सकाळी लावली तर नाही तू? अरे काय याच्यात सौंदर्य, याच्या ठिकाणी काय सौंदर्याचे निकष आहे? काय रमणीय कमनीयता आहे? म्हणजे सरकार खरं सांगतो, या बाळासारखं सुंदर बाळ नाही. बिरबल तुला पटून द्यावं लागेल बरं का. आणि पटून नाही दिलं तर फासावर देईल. सरकार, मी ज्याला सुंदर म्हणतो असं समजू नका. आणखीन याला सुंदर म्हणणारे आहेत. ते म्हणे तुझ्यासारखे काय डोके सगळ्याचे फिरलेले आहेत का काय? आणि तेवढ्यात म्हणे सरकार खरं आणखीन याला सुंदर म्हणणारे. म्हणे कोण म्हणते? तेवढ्यात बिरबलाने हाक मारली. आणि हाक मारल्याबरोबर एक बाई समोर आली. आणि ती बाई समोर आल्यावर बिरबल आणि त्या बाईला विचारलं, बाई हे बाळ कसं आहे? त्या बाईनं त्या बाळाकडे पाहिलं आणि त्या बाईनं सांगितलं, माझं बाळनं सोन्याचा उंडा आहे. माझ्या बाळासारखं सुंदर बाळ त्रैलोक्यात नाही. कोण असेल होती बाई? ऐकत आहे तुम्ही? ती त्या बाळाची आई आहे. ऐका ऐका, बाळ कसंही असू द्या, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, कसंही बाळ असू द्या, बाळाचं सौंदर्य पाहायचं झालं तर बादशाच्या दृष्टीनं पाहू नका. तुमच्या आमच्या प्राकृतिक दृष्टीनं पाहू नका. मातेच्या दृष्टीनं पहा. मातेच्या दृष्टीनं बाळ कसंही असू द्या, ते सुंदर आहे. तसंच आहे देवा. देवाचं सौंदर्य पाहायचं झालं तर तुमच्या आमच्या प्राकृतिक दृष्टीनं पाहू नका. ज्ञानोबाराय तुकोबाराच्या दृष्टीनं पहा. ज्ञानोबाराय तुकोबाराच्या दृष्टीनं जर त्याच्याकडे पाहिलं तर मग त्याचं सौंदर्य जाणवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारांचा सुंदर ते द्या.
म्हणून ज्ञानोबा म्हणतात सुंदर पाहता गोप वेशू, हा परमात्मा सुंदर आहे म्हणून तुकोबार आहे, त्याचं चिंतन करतात, हा परमात्मा सुंदर आहे. आणखीन याच्यावर चिंतन करतो. घड्याळ पुढे गेलं. संप्रदायाच्या नियमपूर्वक मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा अभंगातला फक्त आपण सुंदर शब्द पाहिला, बाकीचा अभंग बाकी आहे. मी तसं एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. माझा नेहमीचा नियम आहे, एक चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. म्हणजे 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला. म्हणून मी दोन्हीकडे बसण्याचा प्रयत्न करतो. अलग लक्षात दे. तुकोबार म्हणतात हा परमात्मा सुंदर आहे, ते ध्यान आहे आणि तो विटेवर उभा आहे. ध्यान आहे म्हणजे ते रूप आहे त्याचं, सुंदर अशा प्रकारचं रूप आहे. तो विटेवर उभा आहे. कुठं उभा आहे? विटेवर. सामान्य भाग्याची वीट असेल का महाराज? वीट सामान्य. आम्ही देवाच्या दर्शनासाठी त्याच्या पायाजवळ जातो. 2 दिवसाखालीच गेलो होतो आम्ही. किती वेळ आपल्याला तिथं ठेवतात? किती वेळ? नाही, मिनिट, सेकंद. अहो गेल्याबरोबर हात लागत नाही तर आपल्याला पुढे ढकलतात. आणि त्या विटेला अखंड देवाचे पाय भेटले. सामान्य भाग्याची विट. ज्ञानोबा सांगतात जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लाधला पुंडलिकासे, पूर्वी पुण्य केले ओ माय विठे लाधले या विठोबाचे पाय. ज्ञानोबा अपेक्षा करतात बरं का. ज्ञानोबा म्हणतात मी वाराणसीच्या यात्रेला जाईल, प्रयाग तीर्थ पाहिल, पण विठोबाच्या पायाच्या खालची वीट मी कधी होईल बरं? अभंग आहे ज्ञानोबाचा. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, परिमी विठ नव्हेन विठोबा पायीची विठ कैबा मी होईन. कोण म्हणतात ते? साधे कोणी म्हणत नाही, ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबाच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानोबा अपेक्षा प्रकट करतात का देवाच्या पायाच्या खालचे वीट मी कधी होईल. सामान्य वीट भाग्याचे नाही, म्हणून देव विटेवर उभा आहे. वीट म्हणजे काळाचं प्रतीक आहे. वीट म्हणजे इंद्र आहे आणि वीट म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ताचा अंतःकरण आहे. याला 3 कथा आहे. गड्याळ पुढे गेलं कथा काही सांगत नाही, तूर्त सरळ भाव सांगून जातो. म्हणून भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. भक्तानं दिलेली अल्प स्वल्प जागा आहे, भगवान त्याच्यावर उभा आहे. उभे विटेवरी कर कटावरी त्यांनी कमरेवर हात ठेवले. कुठं हात ठेवलेले आहे? कमरेवर का ठेवले? याला 36 कारण आहेत. कमरेवर हात त्यानं का ठेवले? का कमरेवर हात ठेवले? पहिलं कारण सांगतो तुम्हाला. हा कमरेवर हात ठेवून सांगतो का बाबा मी वरचा नाही, मी खालचा नाही, मी मधला आहे. म्हणजे मी वरचा राम नाही, खालचा राम नाही. म्हणजे मी परशुराम नाही आणि मी नंतरचा बलराम नाही, मी मधला राम आहे. मध्यत्वाची सूचना केली. मी दाशरथी राम आहे हे सांगण्यासाठी त्याने कमरेवर हात ठेवले. म्हणजे त्यांनी कमरेवर हात का ठेवले? 36 कारण आहे त्याला. नाथ महाराजचे सलग 3 अभंग आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं धोरवणी गोवर्धन उभा सप्तदिनी म्हणून कर जगनी ठेवून उभा. 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत त्यांनी करंगळीवर धरला आणि याचा हात थकून गेला.
आणि थकून गेलेला हात म्हणून त्याने कुठे ठेवला? कमरेवर ठेवला. तसं नाही म्हणे, यांना कमरेवर हात का ठेवला माहित आहे का? यशोदेच्या घरी 9 लाख गायी होत्या आणि 9 लाख गायीची धार काढून 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 याच्या हातात वात आला. गायची, गावरान गायची, जर्सीची म्हणत नाही बरं का, गावरान गायची. एका गायची धार आपण काढू शकत नाही महाराज. आमच्याकडे गोशाळा आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे. एक गाय आहे, त्या गायची धार मी स्वतः हातानं काढतो. ते काढली, हाताला वात येते. 9 लाख गायीची धार काढून देव थकला असेल का? नाही थकला. म्हणून थकलेले हात ठेवायचे कुठं? म्हणून देवानी श्रम परिहारार्थ कमरेवर हात ठेवले. नाही म्हणे देवानी कमरेवर हात का ठेवले? त्याचं कारण आहे, असंख्य भक्ताची कामं करून हा भगवान परमात्मा थकून गेला म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. नाही तसं नाही हो म्हणे. धर्मराजाच्या राजसी यज्ञात ब्राह्मणाचे पाय धुण्यासाठी वाकला. एवढे ब्राह्मण आले, त्यांचे पाय धुवून वाकल्या कारणाने त्याची कंबर लागली आणि कंबर दुखते म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले. नाही हो म्हणे, कमरेवर यानं हात का ठेवले? एकनाथ महाराजच्या घरी चंदन घासून 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 याचे हात दुखून आले म्हणून त्याने श्री एकनाथ सदने चंदन घर्षणेनं म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. तसं नाही हो, यानं कमरेवर हात का ठेवले? कमरेवर हात का ठेवले? म्हणे अर्जुनाच्या रथावर बसल्या घोड्याचं संचलन केलं. अर्जुनाचे रथी श्रमला जगजेठी म्हणून करकटी ठेवून उभा, नाथ महाराज म्हणतात. म्हणून यानं कमरेवर हात ठेवले. नाही म्हणे, यानं कमरेवर हात का ठेवले? त्याचं आणखीन एक कारण सांगतो. हा लहानपणी फार खोडकर होता. एक दिवस घरातच खोडी केली, उखळावर उभं राहिला, लोणी चोरून खाल्लं. यशोदेच्या लक्षात आलं. यशोदेनं लक्षात आलं का पोरग गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा केली पाहिजे. पण यशोदेनं कृष्णाला पाहिलं, कृष्णाला पकडलं आणि उखळाला त्याला बांधलं. कृष्णाला उखळाला बांधलं. काय केलं यशोदेनं? कृष्णाला उखळाला बांधलं. आणि ऐका म्हणे, कृष्णाला चोरी करायला सहाय्य कोण केलं? उखळानं केलं. म्हणून यशोदेनं उखळही गुन्हेगार आहे आणि उखळाला कृष्णाला बांधलं. येत आहे का लक्षात तुमच्या? काय वाक्य सांगितलं मी? कृष्ण गुन्हेगार म्हणून कृष्णाला उखळाला बांधलं आणि उखळ गुन्हेगार म्हणून उखळाला कृष्णाला बांधलं. ऐकत आहे का तुम्ही? दोघंही गुन्हेगार, दोघालाही बांधलं. ते म्हणे आपण दोघं सारखेच आहे, आता आपण एक आहे, आता युती केली पाहिजे. कोण? उखळानं कृष्णानं युती केली. यशोदा कामाला निघून गेली. म्हणे आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. त्या उखळाला ओढत ओढत हा बाबा बाहेर आला. जारा तासा जोड वृक्ष होता विमल अर्जुन नावाचा. त्या विमल अर्जुन वृक्षातून कृष्ण पलीकडे गेला. ते उखळ म्हणे बाबा आपण येणार नाही, तू जाय कुठं जायचं ते. त्यानं युती तोडली. कोण? उखळानं. ते म्हणे तुला आता इथपर्यंत आणला, आता इथून तुला सोडत नाही, तुला ओढत तरी नेतोच. आणि मग त्यानं ते ओढलं. ओढल्यानंतर ते झाड उन्मळून कृष्णाच्या कमरेवर पाठीत पडलं आणि त्याच्या मणक्यात गॅप पडला. त्याच्या मणक्यात गॅप पडला. आणि मग मणक्यात गॅप पडल्यावर पाठ कशी दुखते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून ते त्याची पाठ दुखते म्हणून त्यानं असे बोट लावलेले आहेत म्हणून त्यानं कमरेवर हात ठेवले. विठ्ठल आता 36 कारण किती सांगू तुम्हाला. आणि याने जोर वाढवला, मी काय आता सांगत नाही. त्याचा जोर वाढला, माझा आवाज कमी झाला, मी काय आता ते हे करत नाही. शेवटचं एक कारण सांगतो. त्यानं कमरेवर हात का ठेवले? त्याने आपल्या भक्ताला सूचित केलं, भवसागर तरतोय, चिंता करू नका, माझ्याकडे या. फक्त भवसागराचं पाणी माझ्याकडे आल्यावर कमरे एवढंच आहे. प्रमाणम भवाब्धे हृदम मामकाणाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून देवानी कमरेवर हात ठेवले. असा भगवान परमात्मा सुंदर आहे, विटेवर उभा आहे आणि कमरेवर हात ठेवले. आता या देवानी काही शृंगार केले. दुसऱ्या चरणात त्यांनी केलेले शृंगार आणि तिसऱ्या चरणात त्यांनी केलेले शृंगार सांगितले. ते पहिले शृंगार काय केले? त्यानं तुळशीचा हार गळ्यात घातला आणि कासेला पितांबर घातला. अभंगाचं दुसरं चरण. तुळसी हार गळ्यात पितांबर, तुळसी हार गळ्यात पितांबर,
याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, कासेला पितांबर आहे. आता याच्या गळ्यात वरमाला आहे, वीरमाला, वैजयंतीमाळा, तुळशीमाळा. तुळशीमाळाच का घातली त्याचं सरळ चिंतन सांगतो. तुळशी माळा घालण्याच्या पाठीमागं तुळशी कोण आहे तिची कथा आहे, स्वतंत्र त्याला चिंतन करावं लागेल. एकच चरण मी सोडतो बाकीचं सोडतो म्हणून सांगितलं. तुळशीचा हार ऐका, आम्ही शृंगार करतो, अलंकार घालतो. कशासाठी घालतो? आमचं वैभव सौंदर्य वाढण्यासाठी. आणि हाय शृंगार करतो पण कशासाठी? त्याच्या विग्रहाच्या ठिकाणी एवढं सौंदर्य आहे ते जगाला पाहणं शक्य नाही, म्हणून देव अलंकार घालून ते सौंदर्य झाकून टाकतो. यानं तुळशीचा हार घातला, कासेला पितांबर घातला. देवाच्या गळ्यातली तुळशीची माळा म्हणजे माया आहे, पितांबर म्हणजे प्रत्यक्ष वेद आहे. वेदच देवाचा वस्त्र झालेत, म्हणून तुळशी हार गळा, कासे पितांबर. ते रूप मला अखंड आवडे निरंतर हेचे ध्यान. आणखीन काय? याच्या कानात मकर काल कुंडल आहे, मकर कुंडले तळपती श्रवणे, कंठी कौसुभमणी विराजित. याच्या एका कानात मकराच्या आकाराची कुंडल. म्हणजे काय? एक सांख्यशास्त्र आणि एक योगशास्त्र. ही शास्त्रच त्याच्या कानात कुंडल झाले. आता त्याच्या कथा आहेत पण घड्याळ संपलं, मी तिकडे काय जात नाही. मकर कुंडले त्याच्या कानात आहे आणि त्याने कंठात कौस्तुभमणी घातला. कौस्तुभमणी आत्मज्योतीचं प्रतीक आहे. असा भगवान परमात्मा मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुकोबार म्हणतात असा जो भगवान परमात्मा आहे ना तो माझ्या आवडीवृत्तीचा विषय आहे आणि अशा परमात्म्याला मी अखंड पाहीन असं वचनच महाराज शेवटच्या चरणात. माझे सुख कामनी माझे सर्व सुख कामनी माझे सर्व सुख तुकामनी माझे हे सर्व सुख तुकामनी माझे हे सर्व सुख गळा da
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि देवाला हीच विनंती आपण करू. देवा, जे रूप ज्ञानोबाराला दाखवलं, जे रूप तुकोबाराला दाखवलं, तेच रूप आम्हाला दाखव. दावी रूप मज गोपिका रमणा आणि ठेवू दे चरणावरी माथा. आणि एकदा जर तेच रूप आमच्या चटक लागली, पाहिली या वेध लावी, निमिष न लगे मनवेदिता, असं जर ते तुझं रूप आम्हाला एकदा दाखवलं ना, मग तुका म्हणे माझे याचे सर्वस्व, ही आमची अवस्था होईल. आणि पुन्हा 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 ते रूप आम्हाला पाहावं वाटेल अशी भावना करतो. झाली सेवा समर्पित करतो. कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लैले कुणी वेडी बाकुडे उत्तरे, आनाही विचारिला अधिकार में अपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राधा पायापैकी करा करा क्षमा. देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. टाळकरी मंडळी खाली बसून घ्या. अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा आपला 5वा दिवस. या 5व्या दिवसाची सेवा श्री क्षेत्र आळंदी येथील जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यापक हरिभक्तपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी यांनी अत्यंत साध्या शब्दामध्ये आपल्याला पटल असं सर्वाच्या पाठातला असलेला अभंग, पण अर्थाने इतका अवघड असेल हे महाराज आम्हाला आज समजलं. सुंदरपणा त्याचा कसा आहे, त्याने तुळशीची माळ गळ्यात का घातली, कमरेवर हात का ठेवले, मकराकार कुंडली त्याच्या कानात का आहे, असं हे ध्यान तुकाराम महाराज मला म्हणतात. मला हे आवडतं. सुंदर असं प्रबोधन या ठिकाणी महाराजांनी आपल्याला केलेलं आहे. संपूर्ण बाणेर गावाच्या वतीने, मंडळाच्या वतीने महाराज आम्ही तुमचे ऋणी आहोत. महाराजांचा सन्मान या ठिकाणी हरिभक्तीपरायण माननीय श्री रवींद्र महाराज बुंदेले, रवींद्र साहेब बुंदेले यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान होईल. महाराजांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.